आत्ताचे प्रश्न तर असं आहे ना, की आधी लिव्ह इन मध्ये राहूया असं म्हणतात मुलं मुली हो, एकमेकांशी. पण वर्षानुवर्ष नंतर राहतात त्यांना ते. लग्न करायचंच असतं. करायचं लग्न असतं किंवा करायचंच नसतं सुद्धा, म्हणजे आमचं नाही पटू शकत. तर या सगळ्या हे जे सगळे पर्याय आहेत ना तरुणाईने आता सगळे आणलेले, त्याचा सुद्धा आपण विचार करायला पाहिजे गांभीर्याने, असं मला वाटतं. आम्ही जेव्हा म्हणतो ना की आम्हाला मनुस्मृती नको, संविधान हवे, तर संविधानानुसार जे लग्न मान्य आहे ते लग्न तुम्ही कोणत्याही पद्धतीने करा. म्हणजे आम्ही प्रिफर करतो की रजिस्टर करा आणि राहा. तुम्हाला बाकीचं काही करायची गरज नाही. ते जे काही साक्षीदार असेल, म्हणजे उलट तर माझं म्हणणं असं पण आहे त्याच्यामध्ये की ते 30 दिवसाची अट जी आहे रजिस्ट्रेशनची, ती पण काढून टाका. आधीची. कारण 2 ॲडल्ट माणसं जर एकमेकांच्या बरोबर लग्न करत असतील तर त्याला कोणाचा विरोध आहे हे समजून घेण्याची काही गरज नाही. त्यामुळे ती सुद्धा 30 दिवसाची अट आहे कायद्यामध्ये, ती कायद्याची अट काढून टाकली पाहिजे. आणि ज्याला रजिस्टर्ड लग्न करायचंय त्याला तो फॉर्म भरल्यानंतर त्याचं लग्न त्याला तिथल्या तिथे सुद्धा करता आलं पाहिजे, मुहूर्त न बघता किंवा आणखी काही न करता. आणि ते जे काही रजिस्ट्रारवर सही होईल त्या सहीनंतर ती 2 व्यक्ती त्या असतील, मग त्या स्त्रिया असतील दोन्ही, किंवा दोन्ही पुरुष असतील, किंवा स्त्री पुरुष असतील, किंवा आणखी कोणी असतील, त्या सगळ्यांना तो अधिकार मिळाला पाहिजे.